स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ. लेखक भादखेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ. हुतात्म्याचा क्षण समीप येऊन ठेपला होता. या गोष्टीची मला तरी कुठे होती जाणीव, पण ती जाणीव यावी अशाच गोष्टी पुढे भराभर घडत गेल्या. मार्गारेटची मोटर एकदम मला आडवी येऊन थांबली. मी दचकून एकदम थबकलो. माझी विचारमालिका तुटली. मी तिच्याकडे नुसता बघत राहिलो, शून्य मनानं. 22 जुलै 1909 रोजी सकाळी आकाशात धुकं चांगलंच दाटून आलं होतं. माझं मनही उदास विचारांनी असंच झाकाळून गेलं होतं. मदनलालच्या भेटीचा दिवस ठरला होता, पण त्याची भेट घ्यायला मन काही केल्या धजत नव्हतं. हुतात्मा मनानं सिद्ध असेल तर त्याच क्षणी हौतात्म्याची वेळ आलेली असते, हे परोपदेशे पांडित्य ठीक होतं. अशा प्रकारचं पांडित्य हे नेहमीच सोपं असतं. देशासाठी बलिदान करायला जे सिद्ध असतात तेच इतरांना बलिदानाचा उपदेश करू शकतात. केवळ वाची वीरांना तो अधिकार कधीच प्राप्त होत नसतो. मदनलालला मी बलिदानाचा उपदेश केला होता. माझ्या मायभूमीसाठी मी स्वतःही बलिदान करायला सिद्ध होतो. तसं वचन मी माझ्या मातृभूमीला दिलं होतं. रक्ताच्या शाईनं तसा कर्जरोखा लिहून दिला होता. स्वातंत्र्याची यज्ञवेदी उभी केली होती, ती त्या यज्ञात स्वप्राणांच्या समिधा पटापट अर्पण करण्यासाठीच. अर्थात माझेही प्राण यज्ञवेदीवर येऊन उभे राहिले होते, पण माझी भेट झाल्याबरोबर आपली मान उन्नत करून मदनलाल मला म्हणणार होता, सावरकर जी, मैंने मातृभूमी के प्रति अपना फर्ज अदा किया है. त्यानं मायभूमीसाठी जान कुर्बान केली होती. मला अद्याप कुर्बानी करायची होती. मीही त्याला तेवढ्याच आत्मविश्वासानं सांगणार होतो की मेरा काम बाकी रहा है, मैं भी तुम्हारी तरह देश के लिए अपनी कुर्बानी करूंगा. त्यानं हौतात्म्य गाजवलं होतं, मला अद्याप गाजवायचं होतं. परंतु त्याला भेटणं भागच होतं. कित्येक वेळा कार्य करून गेल्यानंतर माणसं मनानं खचतात. मदनलाल तर बोलून चालून कोवळा तरुण होता. आईचं दूध अजून ओठांवर रेंगाळत आहे असा. पुन्हा वाटलं की छे, ते शक्यच नाही. मदनलालचा निर्धार मला पुरेपूर माहिती होता. कामाबाईंसमोर त्या मध्यरात्री त्याने उच्चारलेले ते तेजस्वी शब्द माझ्या कानात अद्यापही घुमत होते. तो निर्धारानं म्हणाला होता, आता आम्ही प्रथम कृती करणार आहोत आणि लोक मागून बोलणार आहेत. असे निर्धाराचे उद्गार काढणारे तरुण खचण्यासाठी जन्माला आलेले नसतात. आणि ब्रिस्टल जेलमध्ये जाऊन मी जेव्हा त्याची प्रत्यक्ष भेट घेतली, तेव्हा मला क्षणभर वाटलं की मूर्तिमंत निर्धाराचा पुतळाच माझ्यासमोर उभा आहे. किती तेजस्वी दिसत होता मदनलाल त्यावेळी, किती खेळकर, किती आनंदी. त्या रात्री मार्गारेटच्या मिठीत नृत्य करताना सुद्धा तो एवढा आनंदी दिसला नव्हता. जणू त्याचे सारे ऐहिक बंध संपले होते. जणू त्याचं अवतार कार्य समाप्त झालं होतं. हौतात्म्याचं संकल्पित कार्य पार पडल्यावर हुतात्मे असेच ध्यानमग्न योग्याप्रमाणे स्थिरचित्त होत असावेत, जणू निर्वात ठिकाणी लावलेल्या नंदादीपाप्रमाणे. त्या नंदादीपाचं तेज मदनलालच्या मुद्रेवर मला दिसलं. आमची भेट झाली ती कडेकोट पोलीस बंदोबस्तात. मदनलाल दिसल्यावर मी त्याला हात जोडून आणि खाली मान झुकवून वंदन केलं. म्हणालो, मदनलाल, अरे तुझ्या दर्शनासाठी मी आलोय. त्यानंही मला प्रतिवंदन केलं आणि हसत तो म्हणाला, गुरुजी आलात, मला धन्य वाटलं. त्याच्या हौतात्म्याची पावती मी दिली होती. त्यानं त्या पावतीचा स्वीकार केला होता. त्याच्या अंगावर नेहमीचाच पोशाख होता. त्यानं नेहमीप्रमाणे मधोमध भांग काढला होता आणि नेहमीप्रमाणे बो लावला होता. त्यानं गळ्यातल्या बोला हात लावून मला कसली तरी खूण केली. त्याचं मनोगत मी तात्काळ ओळखलं. हात वर करून त्याची पाठ थोपटल्यासारखा आविर्भाव करून मी त्याला म्हणालो, खरंय तुझं, खरंच तू प्राण दिलास मायभूमीसाठी. त्याला खूप खूप बोलायचं आहे असं दिसलं. त्याची अडचण माझ्या ध्यानात आली. शेजारी उभ्या असलेल्या इंग्रज अधिकाऱ्याला मी इंग्रजीत काहीशा काकुळतीनं म्हणालो, महाराज, हा माझा जीवाभावाचा मित्र मरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्याला माझ्याशी बोलायचं आहे, अगदी अखेरचं. आणि बोलून बोलून तरी आम्ही असं काय बोलणार आहोत? मेल्यावर आपला अंत्यसंस्कार कसा करावा हे फार तर तो सांगेल.
त्याच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना तो काही निरोप देईल, बस एवढंच. इंग्रज माणसं उदार मनाची असतात असा त्यांचा लौकिक आहे. मृत्यूच्या दाराशी तुम्ही तो लौकिक पाळलात तर आम्ही ऋणी होऊ. स्तुतीनं भाळून जाऊन म्हणा किंवा आमच्या बोलण्यात असं काय विशेष असणार आहे असं वाटून म्हणा, त्या इंग्रज अधिकाऱ्यानं एक तोड काढली. तो म्हणाला, मी माझं काम करतो, तुम्ही तुमचं करा. मी इथे उभा राहतो आणि तुम्ही हिंदीतून बोला, म्हणजे मीही माझं कर्तव्य केल्यासारखं होईल आणि तुमचंही काम होईल. मी त्याचे मनपूर्वक आभार मानले. मृत्यूच्या महाद्वारात माणसं विनम्र होतात असंही मला वाटलं. मग आमचं संभाषण हिंदीतून मोकळेपणानं सुरू झालं. आपल्या बोला पुन्हा एकदा हात लावून मदनलाल मला म्हणाला, गुरुजी, मी तुमच्या ऋणातून मुक्त झालो, खरं ना? शाबासकी दर्शक मान हलवीत मी म्हणालो, केवढं ऋण फेडलंस तू? माझं नाही, आपल्या मातृभूमीचं. आता तू माझा गुरु झालास आणि मी तुझा शिष्य. आता मातृभूमीचं ऋण फेडण्याची पाळी माझी आहे. नकारार्थी मान हलवत मदनलाल म्हणाला, छे छे गुरुजी, लाख हुतात्मे झाले तरी तुमच्यासारखा लाखांचा पोशिंदा मागं राहिला पाहिजे. वाट दाखवत, मशाल पाजळत अंधाऱ्या वाटेवरून माणसं चालणार कशी? मी पुढे रचलेल्या पहिला हप्ता या कवितेची कल्पना त्याच वेळी मला स्फुरून गेली असावी. मदनलालला मी म्हणालो, स्वातंत्र्याची यज्ञवेदी तू उभी केलीस आणि त्या धडाडलेल्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची समिधा अर्पण करण्याचा मान तुला मिळाला. मदनलाल, मातृभूमीच्या ऋणाचा पहिला हप्ता तू फेडलायस. आपल्या मातृभूमीला दास्यमुक्त करण्यासाठी या पेटलेल्या यज्ञकुंडात आम्ही सुद्धा यथाकाल आमच्या देहाचा आविर्भाव अर्पण करूच करू. ज्याच्याविषयी अभिमान बाळगावा असा तो गोपाल कृष्ण या आपल्या मातृभूमीच्या रथाचा सारथी आहे आणि श्रीरामाच्या अधिपत्याखाली 30 कोटी सैनिक त्या मातृभूच्या ध्वजाखाली लढण्यास बद्धपरिकर असे उभे ठाकले आहेत. आपण सारे धारातीर्थी पतन पावलो तरी शत्रूच्या दुष्ट दलाचा पुरा संहार केल्याविना आपल्या मातृभूमीची ही सेना कधीही उसंत पावणार नाही. मी बोलत असताना मदनलालची मुद्रा तेजाळून निघाली होती. हौतात्म्य असंच तेजाळून निघत असतं. हसत हसत पण काहीशा काकुळतीनं मदनलाल म्हणाला, मग माझा हौतात्म्य वाया नाही ना जाणार? मी त्वेषानं फुलारून जाऊन आत्मविश्वासानं म्हणालो, कोणतंच हौतात्म्य कधीच वाया जात नसतं. अरे मदनलाल, पारतंत्र्यातील हुतात्मा हा परमेश्वर बनत असतो. अशा 33 कोटी देवदेवतांची रांगच्या रांग उभी ठाकली आहे पारतंत्र्यावर प्रहार करण्यासाठी. आणि काळाच्या ओघात असा एक सुवर्ण दिन उगवणार आहे की त्या दिवशी आपल्या मातृभूमीचा जरतारी स्वातंत्र्य ध्वज हिमालयाच्या उत्तुंग शिखरावर ठामपणानं रोवलेला दिसेल. तोपर्यंत स्वातंत्र्यवीरांची ही रांगच्या रांग हुतात्मा पद पावत राहणार आहे. मदनलाल, अरे हुतात्म्यांचं हे इंद्रपद तुला मिळालंय, तू देवांचा देव झालास. मदनलाल स्थिर चित्तानं सारं ऐकत होता, जणू त्याची समाधी लागली होती. मला निरोप देताना तो म्हणाला, आता इच्छा एकच, माझ्या मानेला दोरी लागण्यापूर्वी माझं वक्तव्य, हो तुमचंच ते वक्तव्य प्रसिद्ध व्हायला हवं. ते वक्तव्य प्रसिद्ध झालं म्हणजे बहिऱ्यांच्या कानात स्वातंत्र्याचं वारं शिरेल, आंधळे डोळस होतील आणि लंगडे वाट चालायला लागतील. खरंच तशीच शक्ती आहे तुम्ही तयार केलेल्या त्या वक्तव्यात. माझी हीच अखेरची इच्छा आहे सावरकरजी, ते प्रसिद्ध व्हावं मी जिवंत असेपर्यंत. त्याला आश्वासन देताना मी म्हणालो, तू जिवंत असशील तोपर्यंत तुझं ते जिवंत वक्तव्य मी प्रसिद्ध करीनच करीन. तुझी वाचा बंद होण्यापूर्वी तुझी ती देववाणी नव्हे वेदवाणी जगात घुमू लागेल. निर्धास्त रहा मदनलाल. तू फासाला मान देणार, तुझ्या शब्दाला आम्ही मान देणार. आमची मान फासाला गेली तरी 72. मदनलालनं कर्झन वायलीचा खून केला त्यापूर्वी कितीतरी दिवस मी तयार करून ठेवलेलं वक्तव्य मला अगदी तोंडपाठ होतं. मदनलालची भेट घेऊन मी चालू लागलो तेव्हा त्याच्या त्या वक्तव्यातील ती शब्दमालिकाही माझ्या मनात चालू लागली. माझ्या मनातून मदनलाल बोलत होता, माझ्या असंख्य देशबांधवांना इंग्रजांनी फासावर टांगलं आणि कित्येकांना हद्दपार केलं. या गोष्टीचा अल्पसा सूड म्हणून त्या दिवशी मी एका इंग्रज इसमाचं रक्त सांडण्याचा प्रयत्न केला.
परकीय शस्त्रांच्या साह्यानं ज्या राष्ट्राच्या पायात दास्य शृंखला अडकवण्यात येतात ते राष्ट्र चिरंतन युद्धमानच असतं. मला तोफांचा वापर करण्यास नकार देण्यात आला म्हणून मी माझं पिस्तूल रोखलं आणि ते झाडलं. माझ्या मातृभूमीशी केलेलं अपकार कृत्य हा प्रत्यक्ष परमेश्वराचा उपमर्द आहे अशी हिंदू या नात्यानं माझी भावना आहे. माझ्यासारख्या निशक्त आणि सामान्य बुद्धीच्या सुपुत्राजवळ मातृभूमीच्या वेदीवर अर्पण करण्यास माझ्या रुधिराविना अन्य नैवेद्य उपलब्ध नव्हता. यास्तव माझं रक्त मायभूमीच्या त्या पवित्र वेदीवर मी सांडलं. माझ्या प्रिय मातृभूमीचं हे कार्य प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं कार्य आहे आणि माझ्या मातृभूमीची सेवा ही साक्षात त्या गोपाळकृष्णाची सेवा आहे. सध्याच्या काळात माझ्या मातृभूमीनं एकच धडा गिरणं अगत्याचं आहे. तो धडा म्हणजे आत्मबलिदानाचा. आता माझी परमेश्वराला एकच प्रार्थना आहे, ती ही की याच मातृभूमीच्या पोटी पुन्हा पुन्हा मला याच तऱ्हेचा मृत्यू प्राप्त व्हावा. माझ्या भरतभूमीला स्वातंत्र्य प्राप्त होऊन अखिल विश्वात माझी मातृभू आपल्या तेजानं तळपू लागेपर्यंत माझ्या जनन मृत्यूचे हे चक्र अव्याहत फिरत राहावं. मी तयार करून ठेवलेल्या मदनलालच्या या वक्तव्याचं चक्र माझ्या मनात फिरत होतं. तोच मार्गारेटची मोटर एकदम मला आडवी येऊन थांबली. मी दचकून एकदम थबकलो. मार्गारेटनं गाडीतूनच मला विचारलं, कुठे निघालात? मी विचारात मग्न होतो. काहीतरी बोलायचं म्हणून म्हणालो, कुठेही. मार्गारेट हसत म्हणाली, चला मी पोचवते. मी तिला विचारलं, कुठे? ती खट्याळपणानं म्हणाली, कुठेही, तुम्हाला तिकडेच जायचंय ना. माझ्या विचारतंद्रीतून जागं होऊन मी हसलो. तीही मनापासून हसली. गाडीचं दार उघडून म्हणाली, चला तुमच्याशी खूप बोलायचंय. मी म्हणालो, पण मला ऐकायचं नसेल तर? ती काहीशी गंभीर होऊन म्हणाली, अजून राग गेला नाही वाटतं त्या दिवशीचा. पण खरंच तुम्ही मोटारीत बसा, मला खूप खूप बोलायचंय, कबुली जबाब द्यायचाय. त्याच गांभीर्यानं मी म्हणालो, तुमच्या धर्मात कबुली जबाब अखेरच्या क्षणी द्यायचा असतो ना, मृत्यूच्या समोर. देखता देखता पापांचा पाढा वाचायचा असतो ना. हो हो, माझी आता अखेरचीच वेळ आली आहे. खरंच मी जर कबुली जबाब दिला नाही तर मी खरोखरच गुदमरून मरून जाईन. माझा कबुली जबाब तुम्ही ऐकला पाहिजे मिस्टर सावरकर, मला पापमुक्त केलं पाहिजे. मी हसत म्हणालो, म्हणजे मी तुझा धर्मगुरू होऊ तर झालोय असतो, पण माझीच प्रकृती बरी नाही आणि माझी मनस्थिती ही. आपण जाऊया कुठेतरी, आज उद्या. मग एकदम एखादी कल्पना चमकून जावी तशी चर्या करून तिने विचारलं, आपण ब्रायटनला जाऊया का? तुमच्या प्रकृतीला आराम पडेल, तुमचं मनही मोकळं होईल. मी काहीच बोललो नाही. बोलण्याच्या मनस्थितीतच मी नव्हतो. मदनलालचं वक्तव्य प्रसिद्ध करण्याची कामगिरी मला प्रथम करायची होती. ज्ञानचंद वर्माजींची त्या कामावर नियुक्ती करायची होती. मी काहीच बोललो नाही. ब्रायटनला जाण्याचा बेत पक्का झाला असं मार्गारेट धरून चालली आणि मदनलालच्या वक्तव्याचा विचार करता करता माझी मनःशक्ती हळूहळू बधीर होत गेली. माणसं घर घर करून का जगतात आणि घर घर लागून का मरतात या गोष्टीचा अनुभव मला त्या दिवशी मध्यरात्री आला. 1947 साली देशाची फाळणी झाली. त्यावेळी लक्षावधी लोक बेघर झाले. रक्ताच्या अभिषेकात ज्या घरादारांना त्यांना मुकावं लागलं ती घरं तरी त्यांची होती, त्यांच्या धनित्वाची होती. जे आपलं आहे ते जेव्हा माणसाला सोडावं लागतं तेव्हा माणूस दुःखी कष्टी बनतो. माणसाला अंतिम अवस्थेत जी घरघर लागते ती बहुधा आपल्या देहाचं घर सोडावं लागतं म्हणून आत्म्याला लागलेली ती दुःखाचीच घरघर असावी. मध्यरात्री माझ्या खोलीच्या दारावर कुणीतरी टकटक केलं तेव्हा मी ऐन झोपेत होतो. नुकताच माझा डोळा लागला होता. मदनलाल प्रकरणानंतर मित्र देखील मला पारखे झाले होते. मला राहायला कुठे आसरा मिळत नव्हता किंवा सुखाचे 4 घास देखील खायला मिळत नव्हते. याच लंडन शहरात माझे गुरुजी भगवान मॅझिनी यांची देखील हीच अवस्था झाली होती. कोणताही क्रांतिकारक जेव्हा क्रांतिकार्याला हात घालतो त्याच क्षणी तो निर्वासित बनत असतो. स्वातंत्र्याच्या मंदिराचे चिरे घडवत असताना त्याच्या स्वतःच्या घराचे चिरे ढासळत असतात.
मदनलाल प्रकरणानंतर माझीही हीच अवस्था झाली होती. आज इथे तर उद्या तिथे या गरुड भरारीचा अनुभव मी घेत होतो. एका बिऱ्हाडात मी स्थिर होतो ना होतो तोच मला त्या बिऱ्हाडातून बाहेर पाऊल टाकावं लागे. निरंजन पाल यांच्या निवासस्थानी मी जाऊन राहिलो तेव्हा काही नतद्रष्ट इंग्रजांनी माझ्याबरोबर निरंजन पाल यांनाही घेरलं आणि सतावलं. त्याही घरातून मी बाहेर पडलो आणि वेलकम या वसतिगृहात येऊन राहिलो. पण तेथे माझं सुस्वागत झालं नाही. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा या म्हणीचा मला अनुभव आला. संकटाच्या वेळी माझ्या स्वभावातील उपहास नेमका जागा होतो. यज्ञ. लेखक भाद खेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ.